ज्यांना ईद आणि मोहरम साजरा करण्याचा अधिकार आहे त्यांना गणेश उत्सव आणि हिंदू सण त्याच पद्धतीने हिंदूंना साजरा करण्याचा अधिकार नाही आहे का? मी आपल्यासारख्या पत्रकार बांधवांना विचारेन की कुठलाही ईद मोहरम च्या सणांच्या वेळी एक अशी घटना कोणीही दाखवावी किंवा आपण लोकांनी कुठला रिपोर्ट केला असेल त्या ईद मोहरम आणि ह्यांच्या कुठल्याही सणांच्या काळात कुठल्या हिंदूंनी त्यांच्यावर चपला मारली, त्याच्यावर अंडी मारली, त्याच्यावर दगड मारली, अशी एक घटना दाखवावी. कुठलीच भेटणार नाही. मग नेमका अगर गणेश उत्सवाची अगर मिरवणूक निघत असेल मग ह्यांना अंडी मारण्याची का विचार डोक्यात येतात? मग अशा ह्या जिहाद्यांना ही घाण आम्ही मुंबईमध्ये नेमकं का ठेवायची? तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून आमचेच अगर हिंदू सण अगर तुम्हाला साजरा सहन होत नसतील, ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच तुम्ही हिंदू सणांवर आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकींवर तुम्ही दगडा मारत असतील, अंडी मारत असाल तर पोलीस आपली कारवाई नक्की करेल आणि केली पण आहे. रात्री सगळ्या केसेस घेतलेल्या आहेत. पण हिंदूंच्या ज्या भावना आहेत, हिंदूंवर जे सातत्याने अशा पद्धतीचे ज्या प्रकार होतात, मग असे जे काही जिहादी ज्या बिळामध्ये लपलेले आहेत त्यांना काय आम्ही सोडणार नाही. आम्हाला अशा पद्धतीचे प्रकार आमच्या हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असताना आम्ही सहन करणार नाही. केस दाखल झालेले आहेत, पोलिसांनी योग्य का हाताळलं. पण अगर अशा पद्धतीच्या अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांवर होत असतील, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकावर होत असतील तर ईद पण कुठेतरी येते ह्याचं लक्षात ठेवावं. ईदचा दिवस पण येईल, मोहरमचा दिवस पण येईल. आमच्या भगवद्गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची पण मुभा दिलेली आहे. धर्म रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलू शकतो असं आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही कायद्याचं पालन करण्याचा सगळा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. सर्व धर्म समभाव, सेक्युलर फिक्युलर हे सगळे जे काही टेप रेकॉर्डर चालवणारे हे जे काही कोण कार्टे आहेत ना, मग ते आता कुठल्या वेळात लपलेले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने पकडणारे हे जे जिहादी आहे, जे त्या बिल्डिंग मध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे नावं आलेली आहेत. आता पुढे बघा कसे कार्यक्रम होतात. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी काही गुन्हा नोंद केलेला आहे का? मुंबई पोलिसांशी तुमचं काही फोनवरतून बोलणं झालंय का? आणि ज्यांनी कोणी अंडी फेकली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला? पोलिसांनी ज्यांनी कोणी अंडी फेकली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला? पोलिसांनी काल रात्रीच गुन्हे दाखल केलेले आहेत संबंधितांवर. ते लोकही आयडेंटिफाय झालेले आहेत. कितीही अंडी फेकल्यानंतर हेच तर ह्यांच्या धर्मामध्ये आहे ना, छातीवर किंवा समोर येऊन लढणार नाही, लपून अंडी मारणार, लपून चपलं मारणार. ह्यालाच काय आपण इस्लाम धर्म म्हणतो का? दुसऱ्या धर्मांवर, दुसऱ्या धर्माच्या सणासुदीवर, उत्सवांवर दगडी मारणं हे तुमच्या कुराणमध्ये लिहिलंय का? सांगावं त्यांनी आम्हाला. मग आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये चूक काय? आम्ही जी हिंदूंची बाजू घेतो त्याच्यामध्ये चूक काय हे सांगावं आता. आम्ही कुठल्याही ईदच्या मिरवणुकीवर, सणांवर काही केलेलं नाही.
तुम्हाला कधीच कुठल्या सणासुदीला साजरा करण्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केला नाही आणि म्हणून ही पोलिसांचा कारवाई केलेली आहे. पण आम्हीही यांच्यावर फार बारीक लक्ष ठेवून आहोत. पोलिसांची कारवाई होईलच, पण तुम्ही आमच्या रेडारवर आलेला आहात हे लक्षात ठेवा. तो कायदा सुव्यवस्था या निमित्ताने बिघडताना पाहायला मिळते. अंडी फेकल्याचा प्रकार हा गंभीरच आहे. या सगळ्या संदर्भाची मुख्यमंत्र्यांना तुम्ही काही कल्पना बघा, आदरणीय मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीवर फार बारीक लक्ष ठेवून आहेत. शेवटी मी सांगितलेलं आहे वारंवार, आपल्या राज्याला एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी तिथे बसलेले आहेत. हिंदूंवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय हा सहन केला जाणार नाही. हे सरकार हिंदूंनी निवडून आणलेलं आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी आमचं सरकार आहे. म्हणून अशा जिहाद्यांना कोणीही त्यांच्या पाकिस्तानमध्ये अब्बा बसून अगर सुरक्षेला देत असतील, हवा भरत असतील, तर ह्या जिहाद्यांच्या या हिरव्या सापांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत, हे लक्षात ठेवा. जे मागे आहेत, पुढे आहेत, खालती आहेत, वरती आहेत, त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचू. यांचे कोण कोण पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहे जे ह्यांना हवा भरतात, ह्यांना जिहाद शिकवतात. आता तुम्हाला पाकिस्तानमध्ये बसून तुम्ही कधी कुठल्या ईदच्या मिरवणुकीवर तुम्ही अंड्या मारण्याची हिंमत कराल का? जिवंत कापून टाकतील तुम्हाला. बघा बांगलादेशमध्ये काय चाललंय. बांगलादेशमध्ये राजरोस पद्धतीने हिंदूंना मारण्याचा कार्यक्रम चालू आहे. कालच 4 हिंदूंना मारलंय. मग काही इस्लामिक राष्ट्रामध्ये असं करण्याची हिंमत कोण करणार नाही? ही सगळी नाटकं मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही सहन करायची, जिथे आमच्या हिंदू सणांच्या वेळीच तुम्हाला अंडी मारायची आहे. मग तुमच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये कुठे अंडी पडली तर, तिथे डोकी फुटली तर मग सुरू कोणी केलं? मग उद्या आमच्या हिंदू समाज ज्यांनी त्याच्यावर तिसरा डोळा उघडला तर? म्हणून ही घटना लक्षात ठेवायची. सुरुवात कोणी केली? आमच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे. लोकांचं हिंदू समाजाचं आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे. पण तुम्ही अगर आम्हाला परत डिवचत असाल ना, तर मग आम्हालाही तिसरा डोळा कधीतरी उघडायला लागेल, लक्षात ठेवा.